महाराष्ट्रलाइव्ह.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। पण खऱ्या अर्थाने महिलांना राजकारणात स्थान देण्यासाठी ज्यावेळेस 33% आरक्षणाचं विधेयक संसदेत मांडण्यात येतं त्यावेळेला काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून त्याला विरोध करण्याचं काम करतो, त्याच्या विरोधात मतदान करण्याचं काम करतो। त्यावेळेला खऱ्या अर्थाने हे महिलांचा कुठेतरी केला गेलेला खूप मोठा अपमान आहे। म्हणजे स्वतःच्या घरातील महिलांना ते नेहमी पुढे करण्याचं काम करतात, पण सर्वसामान्य घटक असणाऱ्या सर्वसामान्य समाजातून येणाऱ्या महिलांना कुठेतरी हा विरोध ज्या वेळेला केला जातो, त्यांचा आरक्षणाच्या मुद्द्यावरती विरोधात मतदान केलं जातं। मला वाटतं ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून कुठे ना कुठे सगळ्या महिलांनी एकत्र येऊन हा काँग्रेसचा निषेध इथं करण्याचं ठरवलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून काँग्रेसला सुद्धा कळालं पाहिजे की आपण जे करतोय ते चुकीचं करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये महिलांना हे आरक्षण मिळालं पाहिजे आणि महिला समाजाच्या प्रवाहात आल्या पाहिजे, याच्यासाठी हा निषेध इथे सरकारने संसदेमध्ये नारी शक्ती विधेयक या ठिकाणी आणलं होतं आणि महिलांना राजकारणामध्ये स्थान देण्यासाठी 33% आरक्षण मिळावं अशा पद्धतीचं हे विधेयक होतं। परंतु या विधेयकाला महाविकास आघाडी, त्याला आपण म्हणता येईल काँग्रेसचे जे सगळे सहकारी पक्ष त्यांनी विरोध केला आणि हे विधेयक पारित होऊ शकलं नाही। खऱ्या अर्थाने मतदानाच्या वेळेस, निवडणुकीच्या वेळेस महिलांच्या बाबतीत गोडगोड बोलायचं आणि ज्यावेळेस महिलांना खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान करता येईल, त्यांना राजकारणामध्ये पुढे आणता येईल, अशा वेळेस ते विधेयक पास होऊ द्यायचं नाही, अशा प्रकारची दुटप्पी भूमिका या ठिकाणी काँग्रेसने घेतलेली आहे आणि निश्चित त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतोय। महिलांच्या सन्मानमध्ये शिवसेना या ठिकाणी मैदानात उतरलेली आहे आणि पूर्ण राज्यामध्ये काँग्रेसच्या विरोधात आंदोलन हे शिवसेनेने या ठिकाणी केलेलं आहे। खऱ्या अर्थानं हा कोणाचा नाही, तर हा खऱ्या अर्थानं या देशातल्या सर्व महिलांचा अपमान या ठिकाणी काँग्रेस सरकारने केलेला काँग्रेसने केलेला आहे आणि निश्चितच त्याचे परिणाम त्यांना या ठिकाणी निवडणुकीत भोगावे लागतील। जो महिलांचा अपमान या ठिकाणी झालेला आहे त्याचा बदला घेतल्याशिवाय महिला शांत बसणार नाही आणि त्या महिलांच्या पाठीशी आम्ही या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे उभे आहोत।